साधारणतः मागचे 2-3 महिने आय हॅव स्पेंट बाईंग मीम कॉइन्स. एक म्हणजे शिबा इनो. इट जस्ट लुक्स क्यूट, यू नो, like the dog. But it's the 12th most powerful crypto currency in the world. So Shiba Inu घेतला आणि Dogecoin. So it is said, this Elon Musk is saying, so he's now planning to send people out into the space and everything. So त्याच्या त्या SpaceX वरती जे कोण लोक चढणार आहेत आणि बाहेर जाणार आहेत तर त्याचं पेमेंट त्यांनी करायचं ओनली इन XRP or Dogecoins. हो. ते एक झालं. दुसरं म्हणजे ट्रम्प हॅज बीन टॉकिंग अबाउट रिड्युसिंग द US डेट. सो यू बीन हिअरिंग एव्हरीथिंग अबाउट US डेट की हाऊ इट्स इन trillions of dollars and everything, right? They are talking about pairing off that debt in crypto by Bitcoin. So right now the US government has the highest reserves of Bitcoin anywhere of any government in the world. They are talking about pairing off that debt by Bitcoin. बट ते जे रिझर्व्ह आहेत ते बिटकॉईनला गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये. करेक्ट. हाऊ इज इट? करेक्ट. गव्हर्नमेंट ओन्स दॅट मेनी बिटकॉइन. हो. आता बाकीचे कसे दुनियाभर द गव्हर्नमेंट्स आर बिझी बाईंग गोल्ड, विच इज वाय यू सीन सर्ज इन गोल्ड प्राइसेस. तसं US इज टॉकिंग अबाउट आता त्यांच्याकडे ऑलरेडी इतर देशांचं गोल्ड आहे. सम ऑफ विच दे आर गिविंग बॅक, सम ऑफ विच दे आर सेंग की नाही नाही आम्ही परत इतक्या लोक देणारच नाही. सो म्हणजे देर आर बीन कंट्रीज हू हॅव टू गो अँड ॲक्च्युली पुढं केस इन कोर्ट सेंग की आता आमचं सोनं परत द्या म्हणून. आणि खरंच USने त्यांच्या सोन्याबरोबर काय केलंय नक्की नोबडी नोज. आय डोंट थिंक इवन द US गव्हर्नमेंट नोज की नक्की त्यांनी काय काय केलेलं आहे. गोल्ड रिझर्व्ह कुठं आहे किंवा किती खरंच जेवढं आहे अक्वायर केलं तेवढं आहे का तिथे. करेक्ट. ही जर का सोन्याची वीट आहे ती कोणत्या देशाची आहे नोबडी नोज. डिजिटल करन्सी म्हणून गव्हर्नमेंट्स इम्प्लिमेंट करायचं बघतात बिटकॉईन सारख्या ठिकाणी. असं बिटकॉईन तर 350-400 प्रकारच्या व्हॅलिड करन्सीज आहेत जिथं लोकांनी ऑलरेडी इन्व्हेस्ट केलं आहे. आणि अजूनही काही लोक, इट्स अ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. एनी डॅम युजर कॅन क्रिएट हिज ओन कॉईन. मला जर आज वाटलं मी ब्लॉकचेन मला डेव्हलपमेंट येतं तर मी माझा कॉईन काढू शकतो. करेक्ट. तर मग त्या केसमध्ये त्याची व्हॅलिडिटी काय. एका पॉईंट ऑफ टाईमला मोठमोठे पिझ्झा चेन ब्रँड्स तुम्हाला त्याचे बिटकॉईन्स फ्री द्यायचे. सोबत तुम्ही परचेस केलं की स्क्रॅच कोड द्यायचा. तो कोड स्क्रॅच केला की तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्याचे बिटकॉईन अक्वायर करू शकायचा तुम्ही. आणि पुण्यासारख्या ठिकाणी 5-5, 10-10 बिटकॉईनचे लोकांनी स्क्रॅचेस केलेले आहेत त्यावेळी. अल्टिमेटली लोकांनी वॉलेट विसरले, कुठं साईट विसरले, सगळं विसरलं, ते गेलं. पण असा कितीतरी व्हॉल्यूम आहे की जो कोजच ट्रेस नाही झालेला अजून बिटकॉईनचा. कुठे आहे तेच माहीत नाही आहे. There was one guy who ordered pizza. He did not have cash to give that guy. He has given away 10,000 bitcoins for 2 pizzas. And that's actually a famous story. तसं सुद्धा झालंय. But I'll tell you what. Bitcoin now is actually a truer form of currency than any other currency in this world is what I would say. It has been accepted as a digital asset for sure, right? All over the world, including the Indian government. Now, why is it more of a true currency compared to any other currency? आपल्याकडे इथे काय होतंय की whenever you want to increase consumption, whenever you want to reduce interest rates, whenever the country is going through say a downturn, आपल्याकडचे कुठलेही जगभरचे गव्हर्नमेंट्स जे असतात दे स्टार्ट प्रिंटिंग करन्सीज. ओके. whereby it brings down the value. चालू करतात. Correct. But the true value or true form of currency is that if you and I cannot print currency, then the government should also not be allowed to print currency willy-nilly. To pump in. Yes. And that is where Bitcoin is actually a true currency because Bitcoin as it जे आहे ते एवढंच आहे. Yes. इट्स लाईक अर्थ ओनली. जे आहे ते हेच आहे. Yes. संपवलं तर तुम्हाला परत मिळणार नाही. Absolutely. So Bitcoin 21 million only. You can divide it up point whatever it can go up to point say 16, 20 whatever fractions मध्ये digits मध्ये जाईल. But the fact is that the value of Bitcoin. पण अगेन मग त्या केसमध्ये बिटकॉईनची व्हॅल्यू एक कन्सिस्टंट नव्हती पाहिजे का. तुम्ही 21 मिलियन जर तयार केलेत आणि एकाची व्हॅल्यू जर $1 ठेवले तर $21 मिलियन. But as the usage goes up, the value also goes up, na? See, Bitcoin's value has not gone up just because its usage has increased. Bitcoin's value is also, you could say that Bitcoin's value has remained stable. It's the American dollar which has lost value.
or it's the other currencies which have lost value. How We come? talk I about don't inflation. understand this. How come? We talk about inflation. Just what we said, right? I mean, governments are printing currencies willy-nilly. So how much do you think the US government printed during COVID crisis? They printed a lot of currency during COVID crisis. काही crisis आला की government, US government is also printing currency only. See, असं नाही की US मध्ये inflation नाही आहे. The US dollar is also losing value. Just the way Indian rupee is losing value, the US dollar is also losing value. Okay? In a similar fashion. So Bitcoin, I would say, is त्याची व्हॅल्यू स्टेबल राहिलेली आहे. US dollar is what has lost value because around 2016 or so it was 1 Bitcoin is equal to 1 US dollar. Correct? आता काय आहे? 1,05,000 US dollars. So it's like 80 lakh rupees approximate. Yeah. 80-90 lakhs. Yes. Actually 90. Yes. पण मग त्या केसमध्ये जर आज बिटकॉईनची व्हॅल्यू वाढतीये तर कुठंतरी, कारण जेवढी व्हॅल्यू वाढणार तेवढा तो अनअफोर्डेबल होणार सगळ्यांना. No. Obviously, it's going to increase in value म्हणजे it becomes more expensive. Correct. एक्सपेन्सिव्ह. मग जर मला ती मी फ्रॅक्शनच ओन करायचे कायमस्वरूपी, तर मग त्या केसमध्ये इट्स लाईक मिंटिंग मनी ओनली ना, कारण तुम्ही फ्रॅक्शन्स वाढवत चाललाय मागे. इट्स लाईक भले तुमचं 21 लाखाचं जो 21 मिलियनचा जो सेट आहे तो सेम राहतोय, पण इफ यू आर इन्क्रीजिंग द फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजे इट्स लाईक मिंटिंग ओनली. इफ यू आर इन्क्रीजिंग फ्रॅक्शन पण जर सेट केलं असतं की नाही हे फ्रॅक्शन पण 5च्या वर नाही जाणार आहे तुमचं, हाऊ कम? आय डोंट अंडरस्टँड की फ्रॅक्शन मग केलं की त्याची व्हॅल्यू वाढत जाते. करेक्ट. व्हॅल्यू वाढते म्हणून फ्रॅक्शन वाढतंय. करेक्ट आहे. सो वेअर इज द प्रॉब्लेम? मग फ्रॅक्शन अल्टिमेटली तेच झालं ना, फ्रॅक्शन वाढवले म्हणजे तुम्ही त्याच्यात अजून 10 तुकडे केले. इट्स लाईक मिंटिंग मनी ओनली. No, it's not like minting सिंपल. money. 100 रुपये. Money is getting minted, which is why this is getting fractioned up. ह्याची if you stop minting money, if you stop printing US dollars, what is going to happen? The कॅश करन्सी होईल. correct. So पण तसंच तो कुठेतरी जमा झाली असेल ना कॅश, ती गव्हर्नमेंटला काढता येत नाहीये बाहेर. मग कारण अल्टिमेट किती तुमची पॉप्युलेशन कशी वाढू दे, किती वाढू दे, कॅश तुम्ही एक पॉईंट ऑफ टाइमला तुम्ही तुमच्या पॉप्युलेशनच्या रेशोमध्ये तुम्ही प्रिंट केली गेली पाहिजे. but that's not what any government is doing. Na? All governments are interested in increasing their own economy. It's all about growth. See, you remember आपण आधीच्या काळी say 15,000 or something like that, when the Indian population was taught ki the way to prosperity is not always through growth. Okay, although we commanded somewhere about 23% of the world trade, we were not greedy people who were just behind growth, and that is what our Sanatan Dharma has taught us. Ki it has to be a circular economy. You cannot just grow at the expense of something else. But now the world has become like that. The growth is always at the expense of something else. If you're growing, say, your fisheries business, you're ruining the fragile ecosystem of marine life. Correct? So, आत्ताची जी ग्रोथ आहे ती तशीच आहे. And there's nothing you and I can do about it. So, you just have to accept it as it is and then just move on in life. But the fact is that atta everybody is talking about, there's only one thing which is stable right now, I would say, that is Bitcoin. I'm not talking about all other currencies. Not all other blockchain blockchain based currencies are not the same. Not everyone has a limited amount of supply. Okay, that is where Bitcoin is actually a real currency compared to anything else. Even the US dollars can get printed legally over there somewhere. But blockchain, hey, Bitcoin का print नहीं होना है. So this is actually a much more stable currency. Now, problem about all of this, especially here in India, is that we have completely missed out on the blockchain revolution on Bitcoin. Indian government has missed out. All that they have done is just त्याच्यावरती टॅक्स लावलाय. ठीक आहे. वेदर यू कन्वर्ट इट त्याच्यावरती ते 30% टॅक्स लावतील. वेदर यू सेल इट वॉट एव्हर ॲज अ प्रॉफिट्स त्याच्यावरती ते 30% टॅक्स लावतील. पण त्याच्या पुढे काही विचार झाला नाही की आपण ह्याचं करायचं काय. The world has adapted to Bitcoins. The world has adapted to
cryptocurrency, and the government is still floundering. बट किती पर्सेंट RBI has not come up with its own currency which they were supposed to. रुपीचे करणार होते ते. हां, त्याचा अजून काही नामोनिशान नाही आहे. द वर्ल्ड इन द नेक्स्ट 5 years विल प्रॉब्ली कम अप विथ फ्लाइंग कार्स. ओके, जस्ट दिस वीक अ कंपनी विच गॉट फंडेड विच इज इन टू द फ्लाइंग कार VTOL टेक्नॉलॉजी. आपलं गव्हर्नमेंट कुठेही नाही आहे. लेट्स फेस इट, दे आर बिझी थिंकिंग हाऊ टू टॅक्स पॉपकॉर्न डिफरंटली. गोड आहे का नाही आहे. I think this is the point in time where we need to think for ourselves. And the government is not going to think for us. We are not in the class which gets freebies. We are not rich enough की 30% taxes don't matter. So आपली सगळीकडनंच वाट लागलेली आहे. याच्यामध्ये एक पॉईंट मला हे करतो की आता जसं बिझनेसेस तुमची GSTचा क्लेम घेऊ शकतात, तसं कॉमन मॅन का नाही घेऊ शकत? कारण कॉमन मॅन पण स्पेंड करतोय ना. बेसिक मला पहिल्यापासून पडत GST जसा आलाय ना तसा मला हा प्रश्न पडतो. आणि तो प्रश्न म्हणूनच मी समोर ठेवेन आता, की जसं मी आता डीमार्टला गेलो, समजा एक सगळेच जातात डीमार्ट सारख्या ठिकाणी किंवा ग्रोसरी स्टोअरला, स्टार बाजार असेल किंवा काय, अगदी डिकॅथलॉन सारखे छोटे मोठे स्टोअर्स आहेत, सगळीकडे जातात. तिथं मला एक स्लिप मिळते की मी बाबा 5,000ची खरेदी केली, माझं 5,900 से की मला तिथं 3%, 5%, 7%, 10% जे काय असेल ते मला त्याचा GST लागला प्रत्येक वस्तूवरती. 18%वाल्या पण असतात, 5%वाल्या पण असतात, 12%च्या पण असतात त्याच्यामध्ये. सो असं करून काहीतरी माझं 5,000-5,500चं बिल होतं. तर तिथं तर GST नंबर त्यांनी दिलेला असतो. सो अशी कुठली हे करू शकत नाहीत की बाबा मी माझा पॅन नंबर त्यांना सांगायचा, तो पॅन नंबर त्या बिलवरती आला पाहिजे, आणि ज्यावेळी मी फायनल टॅक्सेशन करेन वर्षभरात त्यावेळी मला ते की बाबा मी ऑलरेडी टॅक्स भरला आहे गव्हर्नमेंटला तो कन्झ्युमेबल्समध्ये, तर मला तेवढं माझ्या याच्यात हे मिळालं पाहिजे. ऐकलं का निर्मलाबाई? कन्सेशन मिळालं पाहिजे. ऐका, काय हरकत आहे? कारण मी टॅक्स करतो ना. मी ॲज अ 4 रुपयाचं बिस्किट पुडा जरी घेतला मी आज, तरी त्याच्यावरती काहीतरी मी टॅक्स दिलेला आहे. मग ॲज अ मी टॅक्स पेअर, मी जर व्हॅलिड टॅक्स पेअर आहे गव्हर्नमेंटचा. यू हॅव टू गेट अ टॅक्स राईट ऑफ. ओके, दिस प्रॉडक्ट हॅज टू बी एक्सपोर्टेड एनिवेअर इन द वर्ल्ड. हा जर का तुला टॅक्स राईट ऑफ पाहिजे असेल, सो इफ यू आर गोइंग टू सम अदर कंट्री, इवन इफ यू गो टू से थायलंड, व्हिएतनाम, यू बाय समथिंग ओव्हर देअर, यू पे द वॅट. तिथं वॅट आहे, एअरपोर्टवरती मी वॅट परत कलेक्ट करतो. करेक्ट, यू क्लेम इट बॅक. फॉर दॅट द प्रॉडक्ट नीड्स टू बी एक्सपोर्टेड. नाही तर इथल्या इथे एंड कन्झ्युमर हॅज टू पे द एंटायर GST. हो, पण मग तेच आता मी माझं वार्षिक उत्पन्न अरे 12 लाख आहे. वी डोंट हॅव ट्रम्प ओव्हर हिअर ना. तेच म्हणतोय, माझं उत्पन्न 12 लाख आहे. मी त्यातला माझं काय एक सगळं घराचा खर्च दाखवतो, माझे पेरेंट्सचा खर्च दाखवतो, मी माझ्या राहण्या खाण्याचा खर्च दाखवतो, प्रत्येक गोष्टीवर मी टॅक्स देतो. मी कार घेतली तरी टॅक्स देतो. मी 30% टॅक्स देतो जवळपास आज कारवरती. तर तो 30% मला कधीतरी रिटर्न मिळाला पाहिजे की ठीक आहे बाबा, मी ऑलरेडी टॅक्स मी माझ्या जॉबमधून मी टॅक्स भरतोय. जे नाहीत भरत त्यांच्याकडून घ्या तुम्ही डायरेक्ट. जर मी ITR फाईल करतोय तर मी ऑलरेडी काहीतरी टॅक्स देतोय गव्हर्नमेंटला. तर मी हे वर्षभरात जो टॅक्स मी जमा केला होता त्यानं होईल काय, लोक ITR फाईल करायचं काम चालू करतील, कारण त्यांना क्लेम पाहिजे असेल. हां, सो नाउ ऑन दॅट पॉईंट थिंक अबाउट इट. तुमचे सेंटरचे इलेक्शन झालेले आहेत, स्टेटचे इलेक्शन झालेले आहेत. पुढचे 4 वर्ष काही मिळणार आहे का कोणाला? इज देअर एनी रिझन? पण हे एका स्टेटमध्ये झालं ना, बऱ्याचशा स्टेट्समध्ये झालं ना. स्टेट इलेक्शन बऱ्याचशा स्टेट्समध्ये झालेले आहेत. जिथे वन नेशन वन इलेक्शन पॉलिसी पण आता काहीतरी इम्प्लिमेंट करायची चालली. जेव्हा ते होईल 1 नेशन 1 इलेक्शन, ते झालं की ते 5 वर्ष गरजच नाही कोणाची. एक्झॅक्टली, कोणाचीच गरज नाही. नो फ्रीबीज. आता ते पुढच्या वेळी काहीतरी पाहिजे, आता 2.5 वर्षानंतर परत काहीतरी दोन दाखवायचं जाऊन, म्हणून ते द्यावं लागतंय सगळं. पण आता महाराष्ट्रामध्ये काही कोणाला मिळणार नाही. ऑल्सो यू थिंक अबाउट इट दिस वे. ठीक आहे, कोविडच्या वेळेला द गव्हर्नमेंट प्रिंटेड अ लॉट ऑफ मनी. Okay, the government took on a lot of loans also from World Bank, from Asian Development Bank to do all these infra projects. So Gadkari doing all the road work that he's doing, metro जे काय होतंय ते, नवीन रोड्स होत आहे, नवीन water canals, whatever is the work which the government is doing as far as infrastructure is concerned, that money is A, borrowed internally, B, borrowed externally.
because the government has no way of making their own money, correct? They have to charge. For them, revenue comes in the form of taxes and whatever are the government holdings in, say, PSU units. Okay? आता आफ्टर 3-4 years जे आपण घेतलेले पैसे ते परत द्यायची वेळ येते की नाही? सिम्पल आहे. सो नाव इट्स टाइम टू गिव्ह बॅक द मनी, which is why you are seeing all this hike in taxes. Long term capital gains, short term capital gains हे वाढलेले आहेत. लास्ट टाइम they introduced some STT मागच्या वेळी. Sometime in last decade only we got introduced with STT. This is the tax which you pay 0.001% or something like that every time you buy something on stock market. So, Okay. so there's a tax when you're born, when you're dead, and when you do anything in between. आता लोक याच्यासाठी बरेच they are coming up with you see a lot of this on YouTube. They're coming up with very creative ways of how you can avoid taxes or how you can reduce your taxes. Some are saying go to Dubai, purchase some real estate over there. अरे पण जो माणूस 50 लाखाच्या खाली बनवतोय वर्षाचे, त्याला परवडणार आहे का तो दुबईला जायला? Is it even possible for somebody who makes Again, you're thinking of 1% only. Exactly. Not even 1%. Not even 1%. But If I'm paying tax, I'm under 5%, I guess. I'm filing tax only. Paying Yes. पर नहीं. only filing taxes. But if you now look at the number of millionaires who are actually leaving India and going, that's also a very big worrying figure. Because these are the people who have made money, who have made a lot of money. These are the people who know how to make money. त्यांना माहिती आहे. How do you tap the market? How do you make a successful company? How do you make money? And how to get a good exit? पण ते तर बाहेर आणून पण ते करू शकतात ना. आता ग्लोबल गोष्ट अशी फार Exactly. मोठी So राहिलेली what नाहीये. happens in that मी case? आता टॅक्स फ्री कंट्री मध्ये जाऊन राहायचं आणि इथे बिझनेस चालवायचा, मला कधी पैसे द्यायची गरजच नाहीये. Correct. So what does that mean? What does that mean for the Indian government? It means that you have lost somebody who can generate taxes for you. नाही, पण एनी विच वे he or she will have the business in India only. Why? And सोर्सेस इथे आहेत सगळे. कसले sources? मे बी रॉ मटेरियल सोर्सेस किंवा त्यांचे जे कनेक्ट जे Why do बिझनेस you think कनेक्ट India has everything? India does not. India thinks it could replace China as China plus one policy, but the fact is that all the companies which went out of China have mostly landed in Vietnam. एक कंपनी इंडियामध्ये आली आहे. एक which is into shoes manufacturing. Why didn't the rest of them come here? पण मध्ये ऍपलचं वगैरे पण सोबत काहीतरी टायप चाललेलं आणि This is very minuscule. I think the government should do a lot more in getting foreign direct investment and foreign institutional investment here in India. And the reason it's not coming is because of the tax rate, is because the Indian economy is not moving as it should move. See, it's a very simple math. Okay, for somebody who is an institutional investor who has, say, hundreds of millions of dollars to invest. Okay, first of all, India is, for an investor like that, it is an emerging economy. Correct? We agree to that. Emerging economy comes with emerging economy risks. Okay? Why take a risk if you're making, say, 15%? Mutual funds here, you agree that we make around 15 to 20%. अप्रोक्सिमेट. आता US मध्ये सुद्धा they are giving that much. Oh. Why would they want to put their money over here? त्यांना पर्क्स नाहीत मिळत त्याचे. Correct? अगदी 4-5%, 4-5% जरी पर्क्स त्याच्यावरती ऍडिशनल असतील तरच तुम्ही इंटरेस्ट घेईन त्याच्यामध्ये. Correct. Now when these people come in, they come in at least for 2-3-4 years. Correct? Because they want to catch an upside. Now, you think about it this way. ते जेव्हा येतात तेव्हा $1 to the rupee is 80. Okay? ते जेव्हा जातात $1 to the rupee is at 90. त्यांचा लॉस नाही होत. How much is the loss to them? Direct 20% कमवले आणि 10% तर देऊन गेलो. Exactly. So why would they invest here?
what is it that the Indian government is doing? What are they doing? And I've got nothing against BJP, I've got nothing against Congress. It's all about government. कोण हा. चालवतं त्यांना फरक नाही पडत टेक्निकली. आणि द बिगेस्ट प्रॉब्लेम इज आपल्याकडचे हे सगळे जे पोर्टफोलिओ आहेत, द बिग पोर्टफोलिओज, ओके, दे आर गिवन इन द हँड्स ऑफ नॉन इलेक्टेड मेंबर्स who are now puppets of the government. Okay, government म्हणतं you do something like this, they do it. You increase these taxes. Nirmala Sitharaman has increased taxes. Is she a Lok Sabha member? No, she's not. She's a Rajya Sabha member. She's not even elected. She does not have to. She's not answerable to any of her electorate. Wherever she comes from, she's not answerable to any of them. So she can take any of these decisions. Government wants more money back because they have to repay the loans. ती म्हणते ठीक आहे, टॅक्सेस वाढवले, 33% increase in taxes. Short term capital gains. अल्टिमेटली इट्स लाईक यू आर नॉट, जे लोक त्यामध्ये इन्व्हेस्ट करू इच्छितात किंवा त्यातून कमवू इच्छितात त्यांना तुम्ही थांबवताय. ते नका करू तुम्ही एवढे टॅक्सेस. So while it is on one side it's good because people lost a lot of money in futures and options, but for somebody who's just doing normal trading instead of futures and options, you're putting a dent in their pocket. So effectively, even if an FII is running a hedge fund over here, त्यांना सुद्धा ते tax rates applicable असतात ना. Which basically means the reason they are not investing here is because they are making more money abroad. इथले taxes द्यायचे, प्लस इथली currency is getting इथल्या devalued. लोकांना त्याचं डिव्हिडंड पण द्यायचं परत त्यांना सगळ्यांचं. ते इन्व्हेस्टर्स त्यांचे आहेत त्यांना. त्यांचे इन्व्हेस्टर्स असतात US मधले, कॅनडा. त्यांनाही त्यांचा पार्ट द्यायला लागतो Correct. ना पूर्ण पण नॉर्मली तिथे एजन्सीला. कसं असतं, फॉर एक्झाम्पल टीचर्सची युनियन असते. टीचर्स युनियन हॅज से अ पेन्शन फंड, ओके, ऑल अक्रॉस USA. सो दे हॅव से न्यूयॉर्क टीचर्स पेन्शन फंड और कॅलिफोर्निया टीचर्स पेन्शन फंड, सॅन फ्रान्सिस्को टीचर्स पेन्शन फंड. दिस इज ऑल millions of dollars. Yeah. Okay. Now normally यात कसं असतं, से out of 100% they would invest somewhere about 85% there in US itself. Okay. Now something like 5% comes over to the Indian stock markets. But even then, that's why are they putting only 5%? Because it's a risky market. Okay, Indian stock market, according to them, emerging market is a risky market. But if it's a risky market, that means risk and returns are इक्वल. no opposite. Equal. जितकी हाय रिस्क तेवढे हाय रिटर्न्स मिळाले पाहिजे. पण जर का तुमचे रिटर्न्सच येत नाहीये, currency is getting devalued, taxes are high. So that means your returns are low. Why would they put money here? So all these entire of last year, you've seen FIIs only take out money from the Indian पण market. असं आहे का त्यांनी काही वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केले होते आणि त्यांचं आता पुढे भरले स्किपिंग असं पण आहे का? पोट भरले म्हणून दे नॉट स्किपिंग आउट. किंवा मग पोट कधीच टॅक्सेस financial टॅक्सेस वाढले तर आता मग लॉस व्हायला लागलं तर Correct. विल डम्प इट. लेट येस इट बी. येस, पोट कोणाचंच भरत नाही. एव्हरीबडी वॉन्ट्स मोर मनी. ऑलवेज. येस. सो मे बी इथं त्यांना वर्थ वाटत नसो की नाही यार आता ते पहिल्यासारखं नाही राहिलं. करेक्ट, एक्झॅक्टली. जे मी पहिल्यांदा जे मला रिटर्न्स मिळत होते 30%, 40%, पण आता 10-12%, 15%, 18%, इट्स नॉट वर्थ इट टू इन्व्हेस्ट हिअर. कारण मग त्याच्यावर परत मला टॅक्स द्यायचा अजून. The only good thing about India is its population, because ideally the consumption is there in a country like India. But if your taxes are going to suck out everything from the population anyways, काय फरक पडतो? So you have to be attractive enough as an investment मग destination. या केसमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी म्हणजे कंझ्युमर प्रोडक्ट्स इन्व्हेस्टर का येत नाहीत आपल्याकडे जास्त, की जसं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोबाईल फोनचं मार्केट घेऊयात आपण. मोबाईल फोनचं मार्केट खूप ह्यूज आहे इंडियामध्ये. प्रत्येक आज 140 करोड लोक आहेत आणि सी की ॲज यू हॅव वन फोन, माझ्याकडे 2 आहेत, अजून ते का जाऊ, काही लोक 4-4, 5-5 फोन वापरतात. तर मग अशा मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स मोठ्या प्रमाणावर का होत नाहीत? कारण कन्झम्पशन तर आहे तेवढं आपलं. फक्त मी मोबाईल बद्दल नाही बोलत आहे, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस म्हणा, कारण कंझ्युमर वाढतोय आपला. सी ऑल हे जे नवीन प्रोडक्ट्स आहेत
which are getting manufactured now, it has to have political will. The government has to provide a lot of things. So, for example, the government is now coming up with the PLI scheme, product linked incentives. Then the government is coming up with venture capital schemes for various sectors. After they are coming up with 1,000 crore fund for space technology. Okay. आतापर्यंत we have only ISRO. Now we should have more. We should have private companies which are doing ISRO's job. Oh. Okay. We should have defense companies. आधी आपण we were just importing. Now this is where I feel. नाही आता मग तसं डिफेन्स मध्ये आता बऱ्याचशा कंपनीज पुढे येतात ना. कल्याणी सारखी कल्याणी ग्रुप आता डिफेन्स मध्ये पुढे येतात पूर्ण. त्यांनी डिफेन्सला आपले बरेचसे आर्टिलरी व्हेकल्स आणि ऑल बाकीच्या गोष्टी सप्लाय ऑलरेडी चालू केलेत त्यांनी. भारत फोर्सचे. Bharat Forge is actually one of the biggies in defense. हा मग तशा इंडियन कंपनीज आहेत. मग तशा कंपनीज आता एमर्जिंग आहेत, असं नाही असं नाहीये. पण मग याचा सगळ्याचा ओव्हरऑल आपल्या इकॉनॉमीवर इम्पॅक्ट फार छोट्या प्रमाणात आहे. तशा अजून यायला पाहिजेत ॲज यू सेड. So the government has started actually actively improving on technology. They are putting in money where companies are bringing in. So for example, you have companies in the unlisted space which are making drones, which are making radars, so many things which are happening in the tech piece as far as defense is concerned. And also what they are doing is they are looking at the export market. Whereas till around 10 years ago, India was a net defense importer. Now we are also exporting to something like some country like US. Okay, we are exporting defense equipment to 100 countries right now. This year we completed 21,000 crores worth of defense exports. Now the government is saying that we will jack it up to about 50,000 crores by 2030. Now this is actually big. Now it's actually bigger than say government saying ki आता for example आपल्याकडे 100 जर का वंदे भारत असतील, we are going to make it 900 by 2035. याच्या मोठं हे डिफेन्स आहे, डिफेन्सचे एक्सपोर्ट्स. and I'll tell you why. When we are a country of engineers and doctors, correct? We agree with that. Now we are putting these engineers actually to work because defense is all precise engineering. All right, we are putting them to work. We are making stuff here. This is all high quality stuff. It is cheaper than American and Russian and French. In European. Correct. Yeah. This is cheaper, and the quality is better than the Chinese. Yeah, always. More sustainable. Correct. Also, what this thing does is it brings in, other than which are 50,000 crores is what? It's almost $5 billion, $5 to $6 billion worth of incoming dollars. Adunai, we have not yet found a BRICS currency. So Adunai dollars. So we are still looking at bringing in dollars. Okay. Now the kind of impact this has even on the rupee is it holds the rupee stable. Okay, when dollars are coming in, rupee does not fall as much. So I feel as a defense technology investor, this is what we should concentrate on. Going forward, after all the defense stocks have fallen somewhere about anywhere between 25% to about 35-40%. All stocks are down. Defense stocks are also down. The valuations had gone crazy high. Ata, you want to invest in defense? Very easy. I think 10-15 stocks ahead which are listed. You can go check out any mutual fund if you want. You can go do a little bit of research. You'll figure it out and you'll pick stocks. Very easily done. All these biggie companies are into exports, into manufacturing. So आपले domestic consumption जे आहे, in Army, Navy, Air Force, border security, all of that, and plus exports. Now
second line happens in defense at where the stocks are, where you have mutual funds. Okay, so mutual funds also, the fund managers are keeping an eye out on whatever is happening in the market. They help you pick good stocks. Atta jaga, if you start investing in defense, okay, see the returns are higher in defense mainly because of the dollar rupee arbitrage that we get. जितकं रुपी कमी आता पडलेला आहे, if the rupee goes to 90 rupees to the dollar, we end up making more money. More money, correct. Okay, so as an investor in defense stocks, it makes more sense. Your returns would be that much higher. The other thing that you can do actually as a defense investor is when you start investing in unlisted defense companies. Ata, thanks to all the government drives, those are also dime a dozen. Okay, and a dime a dozen. Now this is where the expertise comes in. की कोणत्या डिफेन्स स्टॉक मध्ये घालायचे पैसे. You will find at least 100,000 themes out there. Okay. Now, what I would recommend that you do if you want to put your money into unlisted, I can give you my own example. I had invested in unlisted defense stock. Okay, and that was about 2 years ago. And next month we are taking an exit from it, and this stock has grown 5 times in the last 2 years. Great. So, साधारणतः 25 lakh रुपये has gone up to about 1.5 CR. That's a little more than 5 times. Yeah. But yes. It's around 6 times. Yes. So this is the kind of growth that unlisted defense companies can get you. But that's how do you select a company? Obviously, you're the expert in that case, so I would probably come to you only. ठीक है, I have this much of money. ये ले लो और मुझे Absolutely correct. four times, 5 times, 6 times साठी मला consult करा त्याच्यासाठी. You should. Yeah. But if there's somebody out there who's going to do this by themselves, I recommend you check whether these companies have got either a government or a PSU order. Oh. See, that is what is going to set the men apart from boys. In defense, when you develop a product, that's a gestation period goes beyond 5 to 6 years. Okay, it has to get accepted either by the PSU, which is like an HAL or maybe Bharat Forge or something like that, or it has to be accepted directly by the government. So DRDO has to say yes, this is okay. It's like काय म्हणतात त्याला आपले FSS has असं लायसन्स देतं की हा ठीक आहे तुम्ही करू शकता प्रोडक्शन, काय अडचण नाही. Correct. It's like that only. Absolutely. The general term मध्ये. Yes. So you have to see whether that company has got a PSU order. Now on the flip side, okay, there is so much happening in defense. Okay, we have a company which is buying out companies in defense. Not just buying out, we are investing actively in defense companies. So when a company has their own PSU order, they are a technology defense tech पर का नुसतं defense नाही. So if you're just making say guns and shells बनवत असेल तर काय अर्थ नाही त्याला. टेक्नॉलॉजी पाहिजे. सो ॲज यू सेड की यू हॅड इन्व्हेस्टेड इन ड्रोन टेक्नॉलॉजी, की जिथं ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्या ॲडव्हान्समेंट्स बद्दल R&D चालतो त्या कंपनीला आणि मग प्रोडक्शन पण होतं पुढे. Yes. So we are interested in technology that is VTOL, which is vertical takeoff and landing. We are interested in radar technology. We are interested in AR, VR technology. जे लोक हे बनवतात त्यांच्यासाठी पण हा पॉडकास्ट खूप महत्वाचा ठरतो, की तसं जर तुमच्याकडे काही प्रोडक्ट असेल आणि यू आर लुकिंग आउट फॉर सम फंडिंग अँड ऑल, किंवा काय म्हणतात त्याला ऍक्विजिशन साठी तुम्ही बघत असाल कुठे, तर यू कुड बी द सोर्स ऑफ दॅट ऍक्टिव्हिटी ॲज वेल. Absolutely. So we are not just coming in as investors, we are coming in as strategic investors. त्याचा अर्थ काय? Strategic investors are basically investors who will put money into the company, okay? Into the company which has the government or PSU order, okay? They will come in, they will put money. These are tech guys. So they would help you out, develop the next product, say, which is into where you would need help with your systems integration, your embedded systems.
So we do all of that. So we help develop a line of product, we help develop your next product, and plus this is a big name in the industry. So when you have a name like this attached with your brand, you are definitely likely to get that next government order. सो मग याच्यामध्ये प्रश्न एक मला असा पडतो, ज्यावेळी कुठलीही कंपनी, टेक कंपनी तुम्ही सिलेक्ट करता, टेक कंपनी जेवढी चांगली असते, जेवढी फास्ट फॉरवर्ड असते, तेवढं त्याचं ॲब्सोल्यूट होण्याचा पण चान्स असतो की कुठली तरी नवीन टेक्नॉलॉजी येते आणि पहिली टेक्नॉलॉजी डायरेक्ट शट ऑफ होते, कारण नवीन बेटर असते त्याच्यापेक्षा कितीतरी वेजने, कारण जुनं कोणाला नको आहे. इट्स लाईक मोबाईल फोन. माझ्याकडे आज 6 GB रॅमचा आला, तर पुढच्या आठवड्यात कोणतरी 8 GB रॅमचा सेम कॉन्फिगरेशनचा काढतो, मला वाटतं अरे माझा फोन खूपच स्लो आहे. इव्हन इफ माझा फोन 2 GB पेक्षा खूप जास्त बेटर चालत असतो, तर इन दॅट केस तुमचा त्याच्यातला स्टडी कसा असतो, त्यामध्ये तुम्ही प्रोजेक्शन कसे बघता त्याचे, So for टेक्नॉलॉजी example, ऑब्सोलेशन बघता. so for example, the government is now planning on scrapping out the old tanks. Okay, हे जे आपल्याकडे we have these Russian tanks which are some T-80 or some such tanks. The government is planning on scrapping them out. But the defense tech company that we are working with, they are proposing that the government upgrade these tanks with technology. Okay, so while their shortcomings were seen in the Russia-Ukraine war, where you can see in the tanks काय होतंय, how is it working, not working, what is the performance like. It's only in a war type situation where you actually see की आता काय होतंय. Otherwise you will never know. Correct. So having seen what is happening to these tanks in the Russia-Ukraine war, now we are talking about upgrading them. So although the government wants to scrap, we are saying don't scrap, we'll put in new tech and this will be as good as new. रिसायकलिंग म्हणू शकतो आपण. Yes. Refurbishing. रिसायकलिंग इज डिफरंट, बट रिफर्बिशिंग इज अ Yes. वर्ड वेअर यू कॅन, की जे आहे त्याचं बाहेरचं आउटर शेल तसंच राहील आणि त्यातलं जे आतलं जे पार्ट आहेत किंवा जे तुमचं टेक्नॉलॉजी वाईज जे तुम्हाला ऍडव्हान्समेंट्स नवीन मध्ये मिळणार ते तुम्ही आत्ताच्या, लाईक आता बऱ्याचशा कंपनीज ईव्ही मध्ये पण तेच करायला लागलेले आहेत की ते इंजिन, डिझेल इंजिन असेल, तुमची गाडी स्क्रॅप करायच्या कंडिशनला ते इंजिन काढून टाकतात, मोटर बसवतात आणि तुम्हाला ईव्ही करून देतात. Absolutely. सो अशा काही कंपनीज तुमच्या आहेत इन्व्हेस्टेड किंवा काही ज्या अशा टेक्नॉलॉजी, ठीक आहे डिफेन्स वगैरे तुम्ही करता ऑलरेडी, पण जनरल पब्लिकसाठी जे समजणारे विषय आहेत, आता डिफेन्स काय जनरल पॉप्युलेशनचा समजायचा विषय नाहीये टेक्निकली, पण आता हे जे ईव्हीचं रिफॅब्रिकेशन जे आहे, तर अशा पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट तुमच्या काही आहेत? Not really, no. EVचा आणि आमचा इतका काही संबंध ईव्ही नाही. ईव्ही इज इमर्जिंग मार्केट एज यू से, एज यू सी. As far as EVs are concerned, if you look at it, Ola, as you can see, they went crazy. They sold a lot of vehicles, but now those which are coming back for say repairs or something like that, that's almost that it's just a mountain of such vehicles, and they do not have the capacity to take care of all of those. They want to. It's not a bad company. They want to. Disposing of is a Yes. issue. But if you see something like say Hero Motors, TVS, they are going a little cautiously. They are not going all in on the EV bandwagon. Correct. And the reason they are doing that is because these are old time entrepreneurs. So while tech may be a good thing, there is something about just old school wisdom, where they are not going all gung ho about even Bajaj. They have refurbished their त्यांनी एकच Chetak. फक्त चेतक आणली. They have refurbished their परत त्यांनी Chetak. अजिबात कुठलीच नाही. Correct. But they are not going gung ho. The reason they are not going gung ho is because they can see there are a lot of these issues which keep cropping up, but they are not yet ready to handle all of them. नाही, अजून एक यातला पार्ट आहे की मार्केट त्यांचं ऑलरेडी खूप मोठं आहे, याच्यातलं आयसी इंजिन्स मधलं खूप मोठं मार्केट त्यांनी कॅप्चर केलेलं आहे. आणि अगेन ईव्ही मध्ये जाताना आता छोटे मोठे मशरूम्स खूप आहेत ईव्ही मध्ये, ऑलरेडी काम करणारे कंपनी आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये आज आय थिंक 40 odd people like companies are there की जे ईव्ही सेगमेंट वरती काम करतात, काही ना काही टेक्नॉलॉजी आणायला बघतात, काही ना काही. कोणी म्हणते माझी बाईक पडणार नाही, कोणी म्हणते माझी बाईक 60च्या वरच चालणार, कोणी म्हणते माझी बाईक 20च्या खालीच चालणार, जे तुम्ही किड्सला देऊ शकता, कोणी म्हणते मी सायकल मध्ये बॅटरी टाकून सायकल पळवणार. सो एवढ्या टाईपच्या व्हरायटीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मग अगेन हा एक पुढे जाऊन इश्यू होऊ शकतो. एन्व्हायरमेंटल फॅक्टरनं जर बघायला गेलं, ह्याचं स्क्रॅपिंग ऑफ खरंच शक्य आहे का? Forget scrapping off. That's not even an investor related issue.
ओके, कारण का त्याचे पैसे ऑलरेडी आलेले असतात कंपनीकडे. हम्म. स्क्रॅपिंग इज नॉट द इश्यू. द प्रॉब्लेम वेर आय कॅन टेल यू वेर इट्स एन इन्व्हेस्टर लेवल प्रॉब्लेम इज दॅट वेर इज माय एक्झिट. कारण तुम्ही R&Dच करत राहिला काय. Suppose I invest in an EV company today, how do I get my money back? Who gives me my money back? Is it that this small local player, are they going to sell their EV company to a Hero Honda? If Hero is already invested in Ather, why would they buy out this company? If this company were to go, say, public, त्याला किती वेळ लागेल? At what level would you go public? How many vehicles? So there are companies which have they have captured pretty much say half of India for EV vehicles. But azunhi there is no exit for their investors. Okay, there is a lot of talk about where people are saying ki we want to have these EV vehicles for say Swiggy, Zomato, Zepto, all these drivers should have electric vehicles. Again, the issue is if your vehicle runs 50 kilometers today, okay, 50 kilometers तो will finish off in the next 3 hours. एक तास त्या माणसाला तसंच बसावं लागेल to charge his vehicle. Also, the competition over there comes in. Say for example, you want to go and buy an EV vehicle. You can buy only a new one. There's no market for second-hand EV vehicles. आता आलंय but practically आता अवेलेबल आहे. आता So- जस्ट काही महिन्यांपूर्वी चालू झालं ते. Correct. So even if that is correct, now you tell me something. How if you are to buy say a second-hand Bajaj Pulsar or a second-hand Bajaj bike, which is normally seen with these IC engine वाला. ICE engine wala. How does that compare to the price of the EV? The second-hand bike तुमच्याकडे येते for say 30-35,000. Second-hand EV comes to you for something like 60-80,000. Okay, 30,000चं पेट्रोल तुम्ही किती वर्ष चालवू शकता? Even if you have to fill 500 rupees worth of petrol every week, that's still a long way to go. Not really comparable. पण मग माझा क्वेश्चन थोडासा या पॉइंट ऑफ व्ह्यू होता की इन्व्हेस्टर हा प्रत्येक ठिकाणी आहे. जसं यू सेड की यू आर ऑलवेज टॉकिंग अबाउट डिफेन्स, यू आर ऑलवेज टॉकिंग अबाउट द टेक्नॉलॉजी इन डिफेन्स, करेक्ट. तर असे लोक असतात की ज्यांच्याकडे काही ऑफर्स असतात की नाही तुम्ही EV कंपनीमध्ये आमचे इन्व्हेस्ट करा. आय एम टॉकिंग अबाउट व्हेरी फ्यू पीपल राईट नाव, पण एक केस स्टडी म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतो. तर त्या लोकांनी EV सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी काय विचार केले पाहिजे जे तुम्ही आता बोलला. अपार्ट फ्रॉम दिस EV मध्ये ॲज पर यू ॲज बिईंग इन टू द डिफेन्स एक्सपर्ट, डिफेन्स इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट, दॅट आय कम्प्लिटली अंडरस्टँड की नाही ठीक आहे EV इज नॉट वर्थ इट, ते आता ते एक्झिट पॉईंट नाहीये. पण जर एखाद्याचा एन्थुजियास्टिस्ट असेल त्याबद्दलचं तर त्यानं काय गोष्टीबद्दल याच्यात फॅक्टर्स कन्सिडर केले पाहिजे इन्व्हेस्टमेंट करताना. See, if you're an investor, the only thing you have to ask is where's your exit? That's it. Yeah, because you are in the business No, of returns- investing. The whole point is that there should be returns, no? बट रिटर्न्स आहेत, मला रिटर्न समजा चांगले मिळतात तर खरंच एक्झिटचा विचार. How are you getting the returns चांगले? माझं काहीतरी कंपाऊंडिंग होईल ना तिथे त्याच्यामध्ये. Oh, but again, compounding झालं. Suppose today you put in 100 rupees. त्याचे उद्या झाले 2,000 रुपये. Okay, who's giving you that 2,000 back? By selling stocks only. To whom? It's unlisted. Oh, correct. Right now, all EV guys So are I have to unlisted. find my own investor in that case. Yes. Ki baba, I need my money back and you invest. So you need to find the next two who will buy your share of these stocks. I am invested in the Chinese stock market ETF, not in individual companies. See, China right now is struggling a little bit. But let's face it, these are the guys who started their growth in 1960s. 1960s, 1970s. त्यावेळी ते प्रोग्रेसिव्ह कंट्रीज होते. आज ज्या प्रोग्रेसिव्ह होते, Yes. नाव दे आर डेव्हलप्ड कंट्रीज. Now China is at number 2. In 1960s, 70s, it was nowhere. It was at same level as India. And we have grown since then, and they have grown like
few hundred times. So basically that's the point. आणि तेव्हा China was growing at 8, 10, 15% per annum. We were supposed to grow at 7 or 8% per annum, and our growth has fallen back. So not only is the Indian middle class picking up the tabs for all these freebies that are being given, we are also आपलं स्वतःचं consumption कमी झालंय. There is talk everywhere about the urban consumption going down because we do not have enough money in our hands. So all the companies on the stock market, okay, their profits are growing year on year. Okay, and if you look at private banks, you look at manufacturing companies, okay, everybody, their sales figures going up year on year, their margins going up year by year, their net profits are up year by year. But their employees' salaries are not going up in the same proportion. मोस्ट स्टॅग्नंट आहे बराच. Yes. So that stagnancy has made everybody poorer, right? Segmental inflation in any city area is about anywhere around 10%. Government says that the inflation is say around 4, 5, 6%. But the reality hits you. Everyone knows that it's not 4, 5, 6%. It's somewhere around 10%. Every year, life is getting dearer. It's going more expensive. And it's more expensive than 6% for sure. Correct. And now they want to put taxes on clothes which you buy, which are say shoes which are more expensive than 5,000 rupees. त्याच्यावरती टॅक्स आहे. क्लोथ्स मोर एक्सपेन्सिव्ह दॅन whatever 10, 12, 14,000 रुपये त्याच्यावरती टॅक्स आहे. So the taxes are just mounting. What our government ideally needs to do is make it they had said they want to do it. They now need to put their money where their mouth is. They are already charging us 70% on excise. So every 100 rupees you put in fuel, 70% goes as taxes. There's no need for that. You just remove that. Here they go. Where the inflation goes. There will be negative inflation. Imagine fuel at 35 rupees a liter. हा आधी होतच. आधी होतं नाही. खूप वर्षापूर्वी. पण तेव्हा सुद्धा त्याच्यावरती 70% टॅक्स होता. हा विल पुश इट बॅक टू दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण त्या केसमध्ये जर माझं दिवसाचं कन्झम्पशन आज जर 1000 रुपयाचं फ्युएलचं आहे तर माझं ते 300 रुपये होते. 700 रुपये माझ्याकडे खिशात राहतील. सो आय विल go and spend that money somewhere else. Correct. So if government puts money back in your pocket, what happens? You end up spending it. Some of it you will save, some you will invest. So again, ह्या सगळ्यावरती टॅक्सेस आहेत. So government's taxes will increase anyways. एनी विषय माझं पेट्रोल स्वस्त झालं तर मी लांब लांब प्रवास करणार तर मी टोल तर देणारच आहे ना. See? अगेन मी त्याच्यापेक्षा जास्त पैसे घालतो गव्हर्नमेंटला. You will go, you will stay in some hotel. तिथे 18% जीएसटी देणारच आहे मी त्याच्यावर. Exactly. सो आता जे मला अडचण मे बी हा मेन मला असू शकतो कदाचित की ट्रान्सपोर्ट तुम्ही स्वस्त करा, तुम्ही ऑटोमॅटिक बाकीच्या गोष्टीचे इन्फ्लेशन निगेटिव्ह याच्यात घेऊन जाऊ शकता. Absolutely. The government can, it's easily possible, it just needs. आणि ऑब्व्हियसली बाकीच्या गोष्टी पण स्वस्त होतील. कारण ही वस्तू जर मला एक वस्तू आणायला जर 100 रुपये लागतात आणि ते 70 रुपये त्यातून मायनस झाले माझे तर सगळ्यावर इम्पॅक्ट होणार ना त्याचा. Absolutely. साखर माझ्या घरात येते ती सुद्धा स्वस्त मिळायला चालू होणार ना मला. Absolutely. They would be able to actually bring up the lower middle class into the middle class and they can then tax more. पण मग त्याच्यामुळं मग The stock डिमांड market- सप्लाय बदलणार का त्याने? डिमांड सप्लायवर Of इम्पॅक्ट course. पडेल. Of course. पण मग तुमचा सप्लाय शॉर्ट पडला की डिमांड वाढते, डिमांड वाढली की तुमचं परत इन्फ्लेशन आलं त्याला. But that means growth also, no? हा कारण सप्लाय बिटअप करायसाठी कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग चालू Correct. करायचं. अजून 4 साखरचे कारखाने टाकतील. They'll take another 1,000 crores more from the government as loans. सहकारी साखर कारखाने. Absolutely. अजून 4 स्पेस कंपनीज चालू होतील. Then rocket science will not be just a rocket science. Rocket which takes satellites up will be just an Uber.
Everybody will be doing it. Yeah, you can launch a lot more satellites. The growth will असं म्हणजे ॲटम बॉम्ब फुटल्यासारखा ग्रोथ होईल. मे बी 50% टॅक्स कमी करून बघावं गव्हर्नमेंट. तुमचं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटतं You 50% टॅक्स आता त्यांनी मला ठीक आहे एक्सेस आता 35 रुपये तुम्ही हे करताय ना तर 100 रुपये देताना तुम्ही 75 रुपये 70 रुपये द्या पेट्रोल. all the government needs to do is bring fuel under GST मग ते का आणत नाही? because of the amount of revenue the government gets out of fuel right now. नाही पण एक लॉंग टर्म मध्ये बघायला गेलं तर जास्त रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला शॉर्ट टर्मचा पेन होतो ना गव्हर्नमेंटला. 3 महिने त्यांच्याकडे कन्झम्पशन हे कमी डेंट पडेल पण तो जो भरून निघेल डेंट तो समथिंग ह्यूज. कारण मी ट्रॅव्हल करणार तर मी टायर शिजवणार, मी गाडी चालवणार, मी त्याचं ऑइल बदलणार, सगळंच करणार, सगळे कन्झ्युमेबल्स वाढवणार मी त्यातले. That is exactly what Trump is talking about doing in US. He is going to put all the tariffs on India, China, Mexico, Canada, and he will make zero taxes for the American people. ह्यात फक्त प्रॉब्लेम कोणाचा होणार आहे माहिती आहे का? इट इज द पॉवर्टी लाईन अँड बिलो पॉवर्टी लाईन विच विल गेट स्क्रूड द मोस्ट बिकॉज दे इवन डोंट पे टॅक्सेस. Oh. See, when you're putting tariff, America right now does not make anything. Okay, everything is imported. You put tariffs onto that. Say, for example, you're buying a car which is worth $10,000. Correct. Okay. $62,000 वाढले तर ते $12,000 मिळायला चालू होईल. But where you're putting $12,000 is dealership fees, insurance, and सगळं पकडून $12,000 I get to buy that car. But when you're putting 100% tax, ते 10,000ची 20,000 होतात. त्याच्यावर परत तेवढ्या पर्सेंटेज मध्ये तुमचे सर्व्हिस चार्जेस आणि बाकीच्या गोष्टी लागतात. येस, इन्शुरन्स वाढतो, सर्व्हिस चार्जेस वाढतात, डीलरशिप विल टेक अ पर्सेंटेज ऑन इट. सो जी गाडी आपल्याला 12,000ला पडली होती नाव इज $27,000 वर जाते. ॲटलीस्ट $26,000. सो इमॅजिन मिडल क्लास विच पेज टॅक्सेस अँड एव्हरीथिंग, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. इट्स व्हेरी गुड फॉर देम. But what about those people who are in the poverty line and don't pay taxes anyway? आपल्या इथे तर पॉवर्टी लाईन खूप मोठी आहे. तसं जर आपल्या इथे केलं तर जे टॅक्स देतच नाहीत ऑलरेडी. हा, बट आपण टॅरिफ नाही वाढवत आहे, आपण इन्फ्लेशन नाही वाढवत आहे. इन्फ्लेशन विल ऑफकोर्स गो अप अ लिटल बिट, बट आपण इतकं इन्फ्लेशन नाही वाढवत आहे. वेअर फ्युएल बिकम्स चीप, एव्हरीथिंग विल बिकम चीपर. We are not talking about putting tariff on everything that's coming in from China or anywhere else. ऍक्च्युली ते झालं तर आपलं कन्झम्पशन पण त्यानं डिमांड खूप जास्त वाढेल त्याला. कारण त्याच्यावर टॅरिफ पडली तर मग तुमचा सप्लाय डिस्टर्ब होईल पूर्ण त्याचा. कारण गोष्टी शॉर्ट येतील कमी. जर मला 100 टीव्ही विकायचे तर माझ्याकडे 50च आहे तर ऑलवेज ऑफकोर्स मी ते 20% एक्स्ट्रा आहे. कारण मागणारे 100 लोक आहेत आणि घेणारे पण माझ्याकडे युनिट्सच 50 आहे. मी ते महागच विकणार आहे. कारण ज्याला तुमच्याकडे पैसे आहेत तर घ्या, नाही तर राहिले माझ्याकडे आहे दुसरे घेणारे. Absolutely. Now coming a little off this topic, another futuristic thing that you can think about investing in is water. Think about it. India has 20% of the world's population and 4% of fresh water. You remember sometime last year we had stopped Ravi's Pani from going into Pakistan. रावी नदीचं पाणी. करेक्ट. We need to do a lot more. The government had suggested linking up rivers. ते खूप वर्षापूर्वी आलं होतं. नद्या जोड प्रकल्प म्हणून एक आला होता त्याच्यामध्ये, पण ते कधी एक्झिक्यूट नाही झालं. कारण त्याला खूप जास्त फंडिंग लागणार होतं, त्याचं मॅनपॉवरचं हे खूप जास्त होतं. बट अगेन मला वाटतं इंडियासारख्या ठिकाणी मॅनपॉवरचा इश्यू नसायला पाहिजे. That is an entirely separate debate. We spend somewhere to the region of maybe around 50 to 100 billion a year on education and training of manpower. Okay, this is the result we get right now. Whatever we see here in India, guess how much China spends even today on education and training of manpower in a year? About 900 billion.
and that is what it takes to build a great nation. Skills. Political will and money, and you need to be steady about it. All this ladki bain and all does not take us anywhere. पाण्यात इन्व्हेस्ट करायचं is basically, I would say, investment in companies which make pipes. Oh, by that means you said. Yes. Pipes. Finolex सारखी कंपनी आहे, पारस सारखी कंपनी आहे. Yes, pipes, bore wells. There are companies, pump sets. There are companies which where they have come up with patented products which sort of refill the bore wells. So this is basically all the stuff that the government needs to do to ensure that we get enough water. Fresh water. Ata, if you see Bavdhan Madhe, okay, so many new buildings which are coming up. So even if it's 20 floors, I imagine all these floors getting filled up. एवढ्या लोकांना पाणी कुठून आणणार? Where do you get the water from? आता तर नॅचरल रिसोर्सेस म्हणून नद्या आणि याच्यातूनच चाललंय. Yes, but imagine 1 extra lakh people coming and living there every, say, 5 years. दर 5 वर्षी 1 लाख लोक जास्त येतात. किती पाणी लागतं 1 लाख लोकांना? And we need to focus on that sort of development also. And we need to put in money on private endeavors in that development also. You have heard of a chota village here, becoming water efficient. स्वतःचा तलाव बनवला आहे. They are harvesting their own groundwater. They are refilling their own groundwater wells and everything. This needs to happen everywhere. पण याच्यात इन्व्हेस्ट कसं करता येईल? You remember the time Chennai had no water at all? Yeah. We don't want to be in that position. We want to ensure the government, wherever the permissions they have, you can't just keep pulling out of the borewell. You have to ensure it gets replenished also. And it's so easy. Because you rainwater harvesting, when you actually do it, I'm telling you, you're capable. Even a bungalow which has, say, maybe a 3,000 square foot terrace, that itself can put in at least 2 lakh liters, 2 lakh to 5 lakh liters every year after rains. So either you put it back into the borewell, or you have a, say, catchment area under your house. You should be made to keep a water tank. Which can suffice you for, say, the rest of the year. पण आता मी जर म्हणलं की नाही मला whatever you told me, you told us की जे पाईप बनवणाऱ्या कंपनीज आहेत, पंप्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत किंवा काय, these are majoritarily considered as agrotech companies. Not tech. ऍग्री कंपनीज बेसिकली, ऍग्री मॅन्युफॅक्चरर्स. तर मग यांना एक वेगळा सेगमेंट म्हणून आता पाण्याच्या ट्रीट करून आपल्याला कसं त्याच्यात इन्व्हेस्टमेंटचे चॅनल्स कसे ओपन करता येतील? सी, होतं काय, whenever the government wants to do something, somehow the Indian government is very control freaky. They just want to do everything themselves. You invite private participation. Do we have private dams here in India? Some we do, but that's very rare. Okay, we should encourage private dams. We should give them not just subsidies, we should give them all types of. पवन चक्क्या जशा बसवल्यात, विंडमिल्स प्रायव्हेटली बसवल्या गेल्या. गव्हर्नमेंट फक्त त्यांना लायसनिंग आणि बाकीच्या गोष्टी करून देतो, बाकी सगळं प्रायव्हेट कंपनीच ते सगळं मॅनेज करतात पूर्ण. इन्स्टॉल करण्यापासून ते तिथून रेव्हेन्यू जनरेट करण्यापर्यंत तो त्यांचा कॉल असतो सगळा त्याच्यावर. So if government allowed private water resources to get privatized,